नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो, आपण जी वर्षभर ज्या गोष्टीची वाट बघतो, ज्याच्यातून आपला अर्थकरण चालतो, तो दिवस शेतकऱ्याचा कधी एकदाचा येईल असं वाटतं आणि तो सीझन आता गेले 8 दिवस झाला सुरुवात झाली आहे. आपण डिपिंग ऑइल कार्बोनेट बद्दल थोडंसं बोलूया. डिपिंग ऑइल ही आपण 18 ml पर लिटर प्रमाणे वापरतो आणि 100 लिटर पाण्यामध्ये 1 टन माल बुडवतो आणि कार्बोनेट हा 24 ग्रॅम पर लिटर वापरतो आणि 100 लिटर मध्ये त्या द्रावणामध्ये आपण 1 टन माल बुडवतो. तो पहिल्यांदा लक्षात घ्या, कारण जर पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं, समजा आपण जर 1 टन 100 लिटर पाणी केलं तर आपण 1 टन माल बुडवला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि समजा 600 लिटर पाणी केलं तर 6 टन माल बुडल्यानंतर आपण ती पाणी द्रावण बदलून घेतलं पाहिजे. या गोष्टी सांगितल्या पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत मेन म्हणजे याच्यामध्ये जी धूळ किंवा वर्षभरामध्ये जी काय केमिकल तुम्हाला जी वाटते धूळ बसलेली असते, त्याच्यावर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही कॅरेटमध्ये द्राक्ष बाहेर काढता त्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती पाईप सोडला पाहिजे एक 5 मिनिटासाठी. मग त्याच्यावर एक मोकळ्या कॅरेटची लाईन ठेवा आणि त्याच्यावर पाईप सोडा. म्हणजे त्याच्यातून जर समजा जर बाहेर घाण पडली तर तुमचं जे द्रावण आहे ते खराब होणार नाही. आणि दुसरी गोष्ट एक असते की मिलीबगचा जी विष्ठा आहे, ती विष्ठा ही साखर स्वरूपामध्ये असते आणि ती साखर ही सहजासहजी धुवून जाऊ शकते आणि पाणी त्याच्यावर तुम्ही टाकलं की ती विष्ठा धुवून गेली की त्याच्यावरती जी चिकट द्रव असतो तो द्रव जर निघून गेला तर त्याच्यावर जी फंगस किंवा बुरशी वाढते ती बुरशी वाढणार नाही आणि आपली बेदाण्याची क्वालिटी निश्चितच चांगल्या प्रकारे किंवा चांगल्या प्रतीची होण्यास मदत होईल. आणि हवामान खात्याने जे सांगितले पुढचे 10-12 दिवस पाऊस नाही, त्याच्यामुळे पहिला लॉट तरी आपल्यासाठी आता निश्चितच चांगला निघणार आहे. आणि कुठल्याही प्रकारे युद्धजन्य परिस्थितीने घाबरून जायचं कारण नाही आपल्यासाठी. बेदाणा उलट तिकडून येणारा आपल्या इथं थांबणार आहे, कारण आखाती देशामध्ये द्राक्षाचं उत्पादन हे घेतलं जातं, तिथं आपला बेदाणा जास्त प्रमाणात जात नाही. आखाती देशामध्ये आपली केळी जाते. त्यामुळे निश्चिंत राहा. द्राक्षीच्या सीझनला या शेतकऱ्याला पप्पू माने म्हणून जो शेतकरी आहे त्याला आपण यावर्षी कृषी निष्ठ करून शुभेच्छा देऊयात आणि थांबूयात. धन्यवाद.